brandbanao.ai हे एक 360 डिग्रीज ब्रँडिंग अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, जिकडे आम्ही एक्झॅक्टली पहिले लोकांचे पेन पॉईंट समजतो ब्रँड्सचे आणि लोकांना त्यांचा ब्रँड क्रिएट करण्याकरता हेल्प करतो, ज्यामध्ये त्यांना कस्टमाइज सोल्युशन देतो. कधी होर्डिंग्स असतील, कधी डिजिटल मार्केटिंग असेल, न्यूज चॅनल्स असतील, रेडिओ असेल, असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती लोकांपर्यंत पोहोचण्याकरता जे उत्तम प्लॅटफॉर्म आहे ते आम्ही सजेस्ट करतो आणि लोकांना ब्रँड बिल्ड करून देतो. बेसिकली खूप लोक खूप कष्टाने बिझनेसेस वाढवता, बट ओनली बिकॉज की ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्यांचे बिझनेसेस फेल होता, किंवा मग आपण बघतो की बाहेरनं दुसरे बिझनेसेस येतात आणि ते मोठे होतात. सो ही संकल्पना डोक्यात होती की आपल्या लोकांना त्यांच्या कंपनीजला पुढे नेण्याकरता आपण काय करू शकतो का, आणि दॅट वॉज द मेन रिझन वेअर ऑल दिस थिंग स्टार्टेड. आणि मग आम्ही विचार करावा लागलो की हे बिझनेसेस लोकांपर्यंत नेण्याकरता कोणते टूल्स वापरता येतील, डिजिटल मार्केटिंग वापरता येईल का, अजून दुसरे मीडियाज वापरता येईल का, प्रिंट असेल, न्यूज चॅनल्स असतील, होर्डिंग्स असतील. आणि मग हे करत करत आता लक्षात आलं आहे की आपल्या महाराष्ट्रातले अगदी छोटे ब्रँडसुद्धा प्रॉपर ॲडव्हर्टाईज करून आता पुढे चालले आहेत आणि बरेचसे स्टार्टअप्स आता युनिकॉर्न्समध्ये कन्वर्ट होत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ब्रँड बनवणं म्हणजे नुसतं जाहिरात करणे असं नाही. ब्रँड बनवणे म्हणजे सगळ्यात मेन मार्केट रिसर्च करणे. यू नीड टू अंडरस्टँड एक्झॅक्टली काय आहे तुमचा ब्रँड पोझिशनिंग, कुठे होतो आहे, तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहे, तुमचे ग्राहक कोण आहे, ते ग्राहक कुठे जातात, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांना काय आवडतं, मग त्यांना जे आवडतं, जे प्लॅटफॉर्म बघायला आवडतं त्याच्यावरती तुम्ही जाहिरात केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आज जे यंग पोरांमध्ये जे सवय असते की आपण कंपनी चालू करून लगेच आपण त्याचं फंडिंग घेऊ आणि त्याचं व्हॅल्युएशन वाढवू, तर असं नसतं. तुम्ही कोणतीही गोष्ट करताना सस्टेनेबल बिझनेस मॉडेलकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिले 2-4 वर्ष खूप कष्ट घेतले पाहिजे, चांगली टीम बिल्ड केली पाहिजे, सिस्टीम्स डेव्हलप केल्या पाहिजे, SOPs डेव्हलप झाल्या पाहिजे आणि मग हळूहळू ब्रँडिंग करत करत एक ब्रँड व्हॅल्यू केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुढे जाऊन जरी समजा आपण ॲडव्हर्टाईज नाही केली तरी आपला ब्रँड व्हॅल्यू एवढा स्ट्रॉंग असतो की जेणेकरून आपला बिझनेस कधी फेल होत नाही. अनेकदा आपण हेही बघतो, जसं आपण बघतो काही कंपन्यांना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आली, तशा अनेक कंपन्या डुबता हे पण आपण बघतो. म्हणून सस्टेनेबल मॉडेलकडे आपण विचार केला पाहिजे. आणि जसं आपण अमूलचं जर समजा ब्रँड व्हॅल्यू पाहिली, त्याच म्हणजे मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या घरात पण अमूल बटर खाल्लं जातं आणि अगदी सर्वसामान्याच्या झोपडीतसुद्धा अमूल बटर खाल्लं जातं. दॅट इज द ब्रँड व्हॅल्यू. तर म्हणून आपण कोणताही बिझनेस करताना सस्टेनेबिलिटीकडे युवकांनी लक्ष द्यावं आणि दे शुड नॉट फॉल इन टू ट्रॅप ऑफ की इमिजिएट 2-3 वर्षात काय होईल, नाही, 10 वर्षाचा प्लॅन करून बिझनेसमध्ये उतरला पाहिजे. येस, बेसिकली जर सपोज तुम्ही एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असाल तर तुम्हाला स्टुडंट्सपर्यंत जायचं, तुम्ही एखादा नवीन कोर्स चालू केला आहे सपोज AI रिलेटेड, मग आम्ही हा विचार करतो की तुमच्याकडे ॲडमिशन घेण्याकरता पहिले एलिजिबिलिटी काय असते. सपोज 12वी नंतरचं करायचं असेल आफ्टर सायन्स, 12th सायन्स, तर मग आम्ही हे बघतो की ते जे स्टुडंट्स आहे डिसिजन मेकिंग ते घेता किंवा मग त्यांचे पेरेंट्स घेता कंबाईंड. आता त्यांचे पेरेंट्स काय करतात, त्यांचे पेरेंट्स मे बी ABP माझा बघत असतील, मग ABP माझावरती अवेअरनेस कॅम्पेन केला पाहिजे. ओके, अवेअरनेस कॅम्पेन केल्यानंतर मग हा जो कोर्स आलेला आहे AIचा, हा आधीच्या कोर्सपेक्षा वेगळा कसा आहे हे आपण दाखवलं पाहिजे. त्याच्याकरता लागणारी फीस किती हे दाखवलं पाहिजे. हे पोचवताना जर यंग पब्लिक जर इंस्टाग्राम बघत असेल तर इंस्टाग्रामवरती याची ॲड आली पाहिजे, रील्स आले पाहिजे. बरं, याबरोबर जर AIचा कोर्स कोणी केला असेल आणि दुसऱ्या देशातले लोक पुढे जात असतील तर त्या कोर्सचा फायदा कसा आहे, नोकरी कसं मिळू शकते किंवा त्यातनं बिझनेस चालू करू शकतो का, ही माहिती पूर्ण एकंदरीत आपण ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून लोकांना पुरवतो. brandbanao.aiचं विजन एकच आहे की जे लोक उत्तम काम आपल्या बिझनेसमध्ये करत आहे त्यांचं फक्त रेव्हेन्यू न वाढो, त्यांचा एक ब्रँड बनव आणि रेव्हेन्यू पण वाढो. आणि जेणेकरून एक इंडियन ब्रँड्स, आपण जर मोबाईलचं ॲप ओपन केलं तर आपल्याला 80% हे ॲप्स फॉरेनचे दिसतील. फेसबुक दिसेल, इंस्टाग्राम दिसेल, लिंक्डइन दिसेल, इथे काय इंडियन ॲप्स नसावे. तर म्हणून त्यांचं ब्रँडिंग झालेलं आहे. इंडियात पण तेवढं टॅलेंट आहे. सो वी आर हिअर टू प्रमोट इंडियन ब्रँड्स आणि दॅट इज आवर विजन की इंडियाकडनं ह्युमॅनिटी करता, वर्ल्ड करता काहीतरी झालं पाहिजे. त्याच्याकरता जे मार्केटिंग आहे त्याच्याकरता आम्ही आमचा हातभार लावू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.